नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये असलेलं एक अतिशय प्रसन्न असं मंदिर ज्याचं नाव आहे श्री सिद्धिविनायक मंदिर, इथे दर्शनाला जाणार आहोत। धावपळीच्या या युगामध्ये थोडा वेळ काढून मनाला शांती देणारी ही जागा अतिशय शांत, सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण आहे। तर हे मंदिर कुठं आहे, या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता कसा आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मग सुरू करूया। तर मंडळी, या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बीड बायपासवर यावं लागेल। त्यासाठी आम्ही सर्वप्रथम शिवाजीनगर भुयारी मार्गापर्यंत आलो आणि तिथून समोर गेल्यानंतर आम्ही बीड बायपासला पोहोचलो। बीड बायपासला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला राईट टर्न घ्यावं लागतं आणि त्याच रस्त्याने सरळ समोर जाऊन MIT कॉलेज पर्यंत जावं लागतं। MIT कॉलेज कडून जो रस्ता लेफ्ट साइडला जातो त्याच रस्त्याने समोर खंडोबा मंदिरापर्यंत जायचं। आणि खंडोबा मंदिराच्या मागून एक रस्ता सरळ समोर जातो, त्या रस्त्याने समोर गेल्यानंतर लेफ्ट साइडला एक टर्न लागतो, त्या टर्नने सरळ समोर जायचं। इथून मंदिरापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे तो कच्चा रस्ता आहे। तर हे बघा मंडळी, अवघ्या काही मिनिटाच्या प्रवासानंतर आपण या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचताच इथला निसर्गरम्य परिसर आणि इथली सुंदरता पाहून प्रत्येकाचे मन मोहून जाते। डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे सिद्धिविनायक मंदिर अजूनही अनेक लोकांना माहिती नाही। तुम्ही जर स्वतःच्या गाडीने इथे येत असाल तर पार्किंगची सोय सहजच उपलब्ध आहे। आजूबाजूला असलेला हिरवागार व मोकळा परिसर मनाला खूप सुखद वाटतो। तर चला मग मंडळी, आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया आणि इथला परिसर व हे निसर्गरम्य वातावरण बघूया। मंडळी, सिद्धिविनायक मंदिराबरोबरच इथे अनेक मंदिरे आहेत। त्यापैकी सर्वात मधोमध म्हणजे हिमालयेश्वर महादेव मंदिर आहे आणि लगेच त्याच्या डाव्या बाजूला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे। हे मंदिर शहराच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी वसल्यामुळे अनेक लोकांना या मंदिराविषयी माहिती नाही, म्हणून तुम्हाला या मंदिरामध्ये भाविक भक्तांची गर्दी दिसणार नाही। तर चला मग मंडळी, आपण एक एक करून सर्व मंदिरातील देवांचे दर्शन करून घेऊया। ही आहे सिद्धिविनायक बाप्पांची मूर्ती। ही मूर्ती अतिशय सुंदर आणि जागृत आहे। बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मन अगदी शांत झालं। त्यानंतर जर तुम्ही उजव्या बाजूला वळलात तर तुम्हाला तिथे श्री अगस्त्य ऋषी महाराज यांचं मंदिर बघायला मिळेल। अगस्त्य ऋषी हे हिंदू धर्मातील एक महान आणि प्राचीन ऋषी होते, ज्यांना सप्तर्षी म्हणजे 7 महान ऋषींपैकी एक मानलं जातं। तसेच त्यांना दक्षिण भारतामध्ये योग, तमिळ भाषा आणि आयुर्वेदाचे जनक म्हणून मानलं जातं। तुम्ही जर या सर्व मंदिरांना परिक्रमा करण्यासाठी जर या मंदिराच्या मागे गेलात तर तिथून तुम्हाला सुंदर डोंगराचा नजारा बघायला मिळतो। त्यानंतर या मंदिराच्या समोरच्या भागाला म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिराकडे प्रवेश करायला येता तेव्हा तिथे पण तुम्हाला 3-4 छोटी मोठी मंदिरे बघायला मिळतात। म्हणजे जर तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असाल तर एकाच जागी तुम्हाला अनेक देवदेवतांचे दर्शन पण होऊन जाईल। दुसऱ्या भागामध्ये असलेल्या मंदिरांपैकी तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर बघायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला श्रीराम प्रभू यांचे सुद्धा एक छोटंसं मंदिर पाहायला मिळते। त्यामध्ये प्रभू श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या खूप सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला तिथे बघायला मिळते। आणि या मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला श्रीराम प्रभू यांचे महान भक्त म्हणजे हनुमानजींचे पण मंदिर इथे पाहायला मिळते।
सर्व मंदिरातील देवदेवितांचे दर्शन पूर्ण झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या पटांगणामध्ये असलेल्या शनी मंदिराकडे गेलो. एका छोट्याशा चौतऱ्यावर शनिदेवाची मूर्ती होती. शनिदेवाचे दर्शन करण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या चढून वरती जावं लागतं. तर मंडळी, असा होता आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा दर्शन व्हिडिओ. तुम्हाला हे मंदिर कधी माहिती होतं का? तुम्ही या मंदिरामध्ये दर्शनासाठी कधी आलात का? आला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. नसेल तर तुम्ही या मंदिरात येऊन इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.